हे गाईज वेलकम अँड वेलकम बॅक टू आवर चॅनल. सो आजचा व्लॉग आपला असणार आहे दिवाळी पहाट व रांगोळी प्रदर्शनाचा. सो बघूया आजच्या दिवसात आपण किती मजा मस्ती करतोय. आणि आज लक्ष्मीपूजन पण आहे, पण त्याचा व्लॉग दुसरा येणार आहे. सो स्टे ट्यून अँड लेट्स गो. गावात बघा भारी डेकोरेशन केलंय दिवाळीचं. आजी माझे सगळ्या व्हिडिओ बघते. आजी मला तेच सांगत होती. थँक्यू आजी. त्यांचं नेहमी सहकार्य असतं आणि मुलाचं सहकार्य असतं. दरवर्षी चंद्रकांत पाटील दादासाहेब मंडळाच्या वतीने खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आणि आम्हा पामरांना इथे सेवा देण्याची देवी चरणी आणि या ग्रामदेवतेच्या चरणी आम्हाला सेवा करण्याची या शुभ प्रसंगी मंगल प्रसंगी म्हणजे या लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आम्हाला इथे सुसंधी दिल्याबद्दल इथे बोलवल्याबद्दल मी खरंच सर्वांचा आभारी आहे. संदीप दादांचा वगैरे. खरं तर ही जी आतापर्यंत गाणी झाली ह्याची मला सवयच नाही, मी शिकलेलोच नाही. ह्यांच्यात येताना मला थरथरी भरली जेव्हा प्रॅक्टिस चालू झाली की कसं होणार आणि काय. पण तुमच्या रसिक प्रेक्षकांनी आणि संदीप सरांनी सांभाळून घेतलं त्याबद्दल पुन्हा एकदा आभार.
फुलाले डोंगरा पालखीला नाचून गुलालून चैताची महिन्या आमच्या गावात तू फर्स्ट टाइम आला तर तुला कसं वाटलं तिकडे पण सांग. आणि तू खूप छान गाणी बोललीस आणि तिकडे वर्सोवा सी फूड हां तिकडे पण छान गाणी बोललेली मस्त थँक्यू.
हाय. अरे दिवाळी पहाट आता संपलेली आहे आणि आता मी चालले आहे माझ्या घरी. आज आपल्याला लकी दिवस झालेला आहे की आज आपल्याला अचानक भेटलेले आहेत आपले प्रिय संगीतकार जगदीश पाटील. नमस्कार. माझ्यातर्फे मी साईपक्ष गायक जगदीश पाटील, तसेच आमचे मित्र प्रवीण भोईर, अरे नाना उत्कृष्ट रांगोळीकार, त्यांच्यातर्फे आणि तुझ्यातर्फे सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा. तुम्हा सर्वांच्या आयुष्यात असे आनंदाचे क्षण सदा येत राहो हीच आई आणि साईचरणी प्रार्थना, चंडिका मातीचरणी प्रार्थना. धन्यवाद. शुभ दिवस. थँक्यू. सो गाईज आता मी तुम्हाला आमच्या गावात काढलेल्या रांगोळ्या दाखवते, ज्याच्यासाठी आमचं गाव सगळ्यात जास्त फेमस आहे ते तुम्हाला मी आता दाखवते. हा ही जीवदानी दिसते आता. अरे वा, मस्त. लांबून बघता इथे काहीतरी लाव, नाही तर पटकन मागे मागे जातील. हा मामी बोल. हा हा मामा बोल. शब्दांच्या पलीकडलं इथं बघायला भेटतंय. बघते 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 मी बघते ना. एक नंबर. स्टार्ट. नमस्कार मित्रांनो, सर्वांना दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा. मी आज आलेलो आहे रांगोळीकारांचं आणि कलेचं माहेरघर असलेलं जुचंद्र या गावात, आणि यांनी ही रांगोळी साकारलेली आहे. या साईडनं आपल्याला जीवदानी मातेचं साक्षात दर्शन घडतंय आणि त्या साईडनं आई एकविरेचं दर्शन घडतंय. तर या साईडनं जीवदानी मातेचं दर्शन घडतंय, तर जीवदानी मातेच्या या गाभाऱ्यातच आल्यासारखं वाटतं. म्हणून एक मी गायक असल्यामुळे एक गाणं. बैलगाडी सजवली माझे बायाना जत्रेला जायला, बैलगाडी सजवली माझे बायाना जीवदानी जायला, बैलगाडी सजवली माझे बायाना जत्रेला जायला, बैलगाडी सजवली माझे बायाना जीवदानी जायला. जय. आणि चैताली भोईरचा व्लॉग चालू आहे आणि जीवदानी मातेचं गाणं झालेलं आहे. आता आपण या साईडनं या आई एकविरेचं गाणं गाऊया. हे रांगोळी आहे ती हर्षद पाटील यांनी काढलेली आहे. त्यांच्या हाताला तसेच या सर्व रांगोळीकारांच्या हाताना असंच कलेचं धन देवो हीच आई एकविरी चरणी आणि जीवदानी चरणी प्रार्थना करतोय आणि शिर्डीच्या साई चरणी प्रार्थना करतोय. आता आपल्या एकविरेचं गाणं. आई तुझ्या पायऱ्या 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 चरीन, आई तुझ्या पायऱ्या 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 चरीन, पायऱ्या चरीन ग आई तुझ्या पायऱ्या चरीन, पायऱ्या चरीन ग आई तुझं दर्शन घेईन, नाही तुझ्या पायऱ्या 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 चरीन. एकविरा माते की जय. हे दिसते हो रेडी. लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव लागावसाठी आज प्रत्येक भूमिपुत्र त्याची भूमिपुत्रांची तळमळ आहे आणि ही तळमळ लवकरच पूर्ण हो हीच या दिवाळीच्या दिवशी मी प्रार्थना करेन. कोर्टच्या समोर आहोत म्हणून मी केलेलं गाणं आणि सुशांत भाऊ पाटील यांनी मला ते गाणं करण्यासाठी त्यांनी खूप मला सहकार्य केलेलं, तेच गाणं सादर करतोय. आमचा बापूस दियांचा आमची आईच गावांची, आमचा बापूस दियांचा आमची आईच गावांची, नवी मुंबईच्या एअरपोर्टला पाटीला बाजीबा पाटलांची, नवी मुंबईच्या एअरपोर्टला पाटीला बाजीबा पाटलांची. थोडी वर्ष आम्ही शेती पण केली, विकासाची नावानं ती पण नेली, थोडी वर्ष आम्ही शेती पण केली, विकासाची नावानं ती पण नेली.
शांत राजा तुम्ही बनून हाक ऐका मी मावळ्यांची नवी मुंबईचे एअरपोर्टला पाटीला भतीबा पाटलांची नवी मुंबईचे एअरपोर्टला पाटीला भतीबा पाटलांची युवा पाटील साहेबांचा विजय असो. आणि नमस्कार, मी हर्षला प्रवीण गावडे, भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा सदस्य. आता आपण जिथे उभे आहोत ती कर्मवीर भाऊराव पाटील शाळा. या शाळेमध्ये आमच्या जुचंद्र गावच्या कलाकारांनी रांगोळीचं इतकं सुंदर प्रदर्शन भरवलेलं आहे. तर माझी तुम्हा सगळ्यांना एक विनंती आहे की प्रत्येकाने हे प्रदर्शन आवर्जून बघावं की कळकळीने काढलेल्या आमच्या कलाकारांच्या रांगोळ्या खरंच खूप अप्रतिम आहे. आमच्या जुचंद्र गावाची म्हणजे प्रचिती जी आहे, नाव आहे, ते अगदी देशाविदेशात आमच्या कलाकारांनी पोचवलेलं आहे. त्याचा तर मला सार्थ अभिमान आहे. जुचंद्र गावची मी मुलगी पण आहे, म्हणजे माझा जन्म ह्या गावात झाला. माझ्या आईचं माहेर जुचंद्रचं आहे आणि लग्न करून सुद्धा मी ह्याच गावात आलेली आहे सून म्हणून. तर मला एक त्या गावची नात किंवा मुलगी आणि या गावची सून असल्याचा एक सार्थ अभिमान आहे की मी अशा गावामध्ये जन्माला आली आणि अशा गावात लग्न होऊन आली की जे माझं जुचंद्र गाव आहे ते कलाकारांचंच नाही तर उद्योगपती आधी प्रत्येक क्षेत्रामधील सगळ्या कार्यरत असणाऱ्या व्यक्तींचं माहेरघर आहे. याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि सगळ्यात आधी मी या सगळ्यांचं अभिनंदन करेन की त्यांनी इतक्या सुंदर अगदी ह्या म्हणजे आम्ही उभंही राहू शकत नाही एवढ्या गरमीमध्ये तासन तास बसून तळमळीने काढलेल्या रांगोळ्या आहेत. खरोखरच त्या विषय घेतलेले काही रांगोळ्या आहेत, जशी दिबा पाटलांची आहे, शाळेचा विषय आहे, बऱ्याच आपल्या देवी देवतांच्या रांगोळ्या आहेत. इतक्या सुंदर आहेत की त्या खरोखर बघण्यासारख्या आहेत. माझी सगळ्यांना अगदी जुचंद्र गावातलेच नाही तर आजूबाजूच्या परिसरातील सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही इकडे आवर्जून भेट द्या आणि त्या कलाकारांचं नक्कीच मनोबल वाढवा की जेणेकरून याच्या पुढे देखील त्यांना असंच शक्ती मिळत राहील आणि याच्याही पेक्षा सुंदर सुंदर अजून रांगोळ्या काढत राहतील. कलाकार म्हणून सांगतो की गेली 30 वर्ष हे जे रांगोळी प्रदर्शन इथे भरत आहे तर आम्ही कलाकार छोट्यातून मोठे झालो हे प्रदर्शन बघून झालो. म्हणजे इथूनच आम्ही सुरुवात केली होती आणि आज आम्ही जे मोठ्या मोठ्या ठिकाणी प्रदर्शन करतोय तर हा आमचा पाया आहे, हा बेस आहे. आणि जोपर्यंत हे प्रदर्शन होईल त्यासाठी तुमच्या सर्वांची साथ आहे की जोपर्यंत मिळत राहील तोपर्यंत अजून नवीन नवीन कलाकार इथे उदयास येत राहतील. कारण आपण बघतोय की जी भौमितिक कला आहे ही कला संजय पाटील यांनी ही डेव्हलप केली. म्हणजे इथून जुचंद्रमधून ती निघालेली आहे. आता जी संपूर्ण जगात म्हणजे स्पेनपर्यंत जी गेलेली आहे ती कला ही जुचंद्रमधून आली. आता आम्हाला सार्थ अभिमान आहे की आमच्याच गावातला एक की ह्या नक्कीच माझ्या जुचंद्रच्या मुलांनी काढलेल्या तो एक सार्थ अभिमान मला त्यावेळेला वाटला की खरोखर मी जुचंद्रची असल्यामुळे माझ्या मुलांची नावं एवढ्या लांब गेलेली आहे. भारतीय जनता पक्षाची कार्यकर्ती म्हणून मी नक्कीच आश्वासन देईन की ह्याच्या पुढे तुम्हाला जे काही सहकार्य लागेल त्या सहकार्यामध्ये आमचा 100% खारीचा नाही 100% वाटा करायचा प्रयत्न, हे माझं तुम्हाला आश्वासन आहे. आणि मी जयला त्या दिवशी सुद्धा बोललेली आहे. नक्की. आणि अजून काही तुम्ही बोललात म्हणून की 1 वर्ष इथे प्रदर्शन भरलं नव्हतं पण सर्व कलाकारांनी झालं की आपल्याला करायचं आहे. पण जय, आता तुम्ही सांगितलं जयचं की जयने आपण सचिन तेंडुलकर तो एकदा बोलला होता की त्याच्या बाउन्सर लागला तो बोलला की मैं खेलेगा, तसं जय बोलला मी करेगा, मी कराल तुम्ही मग साथ द्या. आणि त्यांनी त्याने प्रदर्शन झाले, त्याने पुढाकार घेतला म्हणून आम्हाला उत्साह की तो करतोय ना म्हणून मग सर्व कलाकार इथे आले आणि प्रदर्शन भरले. तर त्याच्यासाठी खरंच पुन्हा एकदा मी त्याला बोलले जय तू कर, मी आहे, तुला काय लागेल ते मी तुला मदत काही बोलली होती. मी जयशी बोलला झालेला. कुठल्याच रांगोळीला नाव ठेवता येणार नाही कारण तुम्ही सर्वजण एक नंबर आहात आणि या गावाचं नाव आहे जुचंद्र. जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत ना तोपर्यंत तुमची कला अशीच वाढत राहो ही प्रार्थना. मला बोलवलं त्याबद्दल सर्व गावकऱ्यांचा रांगोळीकरांचा मी साई भक्त गायक जगदीश पाटील मनापासून आभार मानतोय. दिवाळी पहाट आणि गाणी गावाची पहाट माझी इथेच झाली असं सांगतोय आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.